नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आपल्या निसर्गात आपला सुरेख रंग, आपला डौल सुरेल आवाज घेऊन वावरणारे अनेक पक्षी आहेत. या व्हिडिओमधून आपण माहिती घेऊया टिटवी या पक्षाची. हा पक्षी सामान्यपणे जमिनीवर वावरताना दिसतो, पण टिटवी उडूही शकते. टिटवीच्या 2 जाती आणि सुमारे 25 प्रजाती आहेत. बहुतेक वेळा पाणवठ्याच्या जागी हा पक्षी जोडीने दिसतो. या अतिशय सुंदर पक्षाची पाठ आणि पंख तपकिरी तर पोटाकडची बाजू पांढरी असते. पंखांची आणि शेपटीची टोकं काळी असतात. चोच तांबडी असून टोकाकडे तीही काळी असते. पाय लांबट पिवळ्या रंगाचे असून त्यावर 3च बोटं असतात आणि तीही फक्त पुढच्या बाजूलाच असतात. आणि याचमुळे टिटवीला बोटांनी पकड घेऊन फांदीवर किंवा तारेवर बसता येत नाही. हे पक्षी जोडीने किंवा 3 ते 4च्या गटांनी चालत चालत जमिनीवरील अळ्या, कीटक, सुरवंट किंवा लहान गोगलगायी खाण्यामध्ये व्यस्त असतात. तृणधान्य, अन्य बीज, कोवळी पानं तसेच फुलांच्या पाकळ्या यांचाही त्यांच्या आहारात अधूनमधून समावेश होतो. हिवाळ्यात तसेच वसंत ऋतूत हे पक्षी अधिक उंचीच्या भागाकडे सरकतात आणि पावसाळ्यात पुन्हा सखल भागाकडे येऊन पाणवठ्याजवळ राहतात. यांच्या खास शैलीतील ओरडण्यामुळे या पक्ष्यांची विशेष उपस्थिती जाणवते. रात्रीही हे पक्षी जागरूक आणि क्रियाशील असतात. नेहमी सतर्क असणारे हे पक्षी शत्रूच्या उपस्थितीची जाणीव इतरांना करून देण्यासाठीच ओरडत असतात. शत्रूला आपल्या घरट्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी हे पक्षी आपला पंख मोडल्यामुळे आपण तडफडतो आहोत असं नाटकही करतात. प्रौढांच्या ओरडण्यामधून धोक्याचे संकेत मिळताच टिटवीची पिल्लं पाय दुमडून जमिनीलगत बसून राहतात. संकट दूर झाल्यावर पुन्हा प्रौढांच्या ओरडण्यामधून तसा संकेत मिळाल्यावर ही पिल्लं पुन्हा उठून जमिनीवर चालायला लागतात. कोकणात रात्रीच्या वेळी जंगलाच्या आसपास टिटवी तिच्या टी टी अशा आवाजात आसमंत भेदून टाकणारी आरोळी मारायला लागली की जवळपास वाघ आला आहे हे ग्रामस्थ समजून जातात. या पक्षाच्या ओरडण्यामधून जंगलातील इतर वन्य प्राण्यांनाही वाघ आल्याची माहिती मिळते आणि तेही आपलं संरक्षण करू शकतात. एकंदरीतच टिटवी हा पक्षी मानवासाठी आणि जंगलातील इतर प्राण्यांसाठीही उपयुक्त असा पक्षी आहे. टिटवी पक्षाची मादी 4 अंडी घालते. फिक्कट तपकिरी रंगाच्या अंड्यांवरती काळे लहान मोठे डाग आणि ठिपके असतात. टिटवी या आकर्षक पक्षाविषयीची ही रंजक माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्ञान दिल्याने वाढतं. टिटवीविषयी तुम्हाला अजूनही काही माहिती असल्यास, तुम्हाला टिटवीविषयी एखादा अनुभव आला असल्यास तोही शेअर करा. निसर्गातल्या विविध घटकांची माहिती घेण्यासाठी, निसर्गाशी जोडले जाण्यासाठी आणि निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सुरू असलेल्या या मोहिमेत सहभागी होण्यासाठी कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि तुमच्या ओळखीत इतरही जे निसर्गप्रेमी असतील त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, निसर्गात फिरताना यापुढे कधीही टिटवी दिसली तर तिचं नीट निरीक्षण करा. तिचं सौंदर्य अगदी डोळे भरून अनुभवा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.